नमस्कार, मी संगीता. चला आज मी तुम्हाला 2 मिनिटात अगदी जाळीदार घावण करून दाखवणार आहे बरं का मैत्रिणींनो. पहा मग इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात टाकले आपलं चवीपुरतं मीठ. आता बघा अगदी 2 मिनिटातच होणार, अगदी टाईम नाही लागणार, काय नाही, 2च मिनिटात हे तयार होणार. चला आता हे पीठ मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया बघा. आणि ते जाळीदार म्हणतात ना होण्यासाठी अगदी फेटून घ्यायचं अगदी छान. आणि इथं 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे. 5 मिनटं तोपर्यंत पुढची तयारी. इथं पॅन ठेवला आहे बघा, मस्त पॅन तापलेला आहे. आता लावायचे त्याला तेल आहे अगदी साधारण असं लावायचं, काही जास्त काही लावायचं नाही आहे बरं का. अगदी झटपट असं जाळीदार गरम गरम मुलांसाठी हा नाश्ता तयार होणार आहे. पहा बरं, हे बघा अशा पद्धतीने मी तेल लावून घेते. तेलही काही जास्त लागत नाही, फक्त तव्याला चौकून लावायचं आहे आपल्या. आणि तुमच्याकडे जर ब्रश असला ना, ब्रशने लावू शकता हो का. आता मी जसं टाकीन तशी त्याला जाळी पडत जाणार आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी छान जाळी तयार होते. पहा अगदी सुंदर अशी जाळी तयार झालेली आहे. आणि म्हणतात ना 2 मिनटात गरम गरम नाश्ता तयार. काही मैत्रिणी जास्त वेळ लागणार नाही, काय नाही हो का. सहज कलथा घातला की सहज ते पलटी होतं. जाळी बी बघा कशी अप्रतिम अशी जाळी की दोऱ्याने म्हणतात ना, दोऱ्याने एखादं विणून काढीन अशी ही जाळी पडलेली. एवढी सुंदर जाळी आहे मैत्रिणी. पहा बरं मैत्रिणी, आजच्या हा घावणाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच मला सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि आजचं हे घावण जाळीदार आवडलं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कसं झालं आहे कसं नाही. पहा बरं एकदम सुंदर अप्रतिम संपूर्ण जाळी आहे. अशी कोणती बाजू रिकामी नाही आहे की तिथं जाळी नाही आहे. पहा बरं. आणि मस्तपैकी सॉसबरोबर खा, दह्याबरोबर खा, अगदी चटणीबरोबर खा. चला मग बाय.